सत्य सह्याद्री, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज, अचूक निर्भीड सडेतोड। कराड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठी गडबडी झाली होती। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या गडबडी दिवसात झाली होती आणि दिवसात ह्या चोरट्यांनी येऊन या घरात प्रवेश करून सगळं त्यांनी दागिने सगळं किमती मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता आणि मग ते निघून गेले। यानंतर या केसमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला। त्यानंतर आमची फॉरेन्सिकची टीम, स्थानिक गुन्हे शाखा, कराडची DB असे सगळे म्हणून त्याच्यावर काम करत होते। सुरुवातीला फार याच्यामध्ये क्लू नव्हता, परंतु काही चांगल्या गोष्टी आम्हाला नंतर याच्यामध्ये मिळून आल्या। काही असे तांत्रिक पुरावे होते, त्याच्यामध्ये CCTVचे काही पुरावे होते, काही मोबाईलचं काय अनालिसिस होता आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या। त्यानंतर आपल्या टीमने कंटिन्यूअस त्याचा पाठपुरावा करता करता ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी हे चोरटे जाऊ शकत होते त्या ठिकाणी यांनी जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आणि त्या मार्गावर जाता त्यांना भरपूर क्लूज मिळायला लागले। ह्या चोरी करणाऱ्या लोकांनी त्यांची वाहनं नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी गाडी देखील वेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, स्वतःला अस्तित्व लपवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कपडे बदलण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रयत्न केले होते। परंतु आपला क्लू मिळत गेला आणि नंतर ह्या आरोपींच्या पाठीमागे आपली टीम फिरायला यांनी सुरुवात केली, त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर हे आरोपी आपल्याला सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे तो रमेश कुंभार, हा ठाण्याचा राहणारा आहे, भिवंडीचा। हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यासोबत निलेश शामराव गाडवे, बनवडी कोरेगाव सातारा, असे 2 आरोपी याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न झाले आणि ते आरोपी देखील याच्यामध्ये ताब्यात आलेले आहेत। त्या दोघांकडनं अटक झाल्यानंतर आम्ही तपास करायला सुरुवात केली आणि यांनी चांगली रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दिली आहे। याच्यामध्ये आतापर्यंत टोटल 37 लाख रुपयाचा जवळपास याच्यामध्ये जो सोना आहे तो याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये एक वाहन त्यांनी वापरला होता ती वाहन आपल्याला सापडलेली आहे। अशा एकूण याच्यामध्ये 41,90,000 रुपयाचा किमती मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेला आहे। या सगळे दागिने त्या सोनारकडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसात जी सर्व गरजू याच्यामध्ये फिर्यादी आहेत त्यांना हे परत करण्यात येईल। महत्वाचं म्हणजे ह्यांनी 2 अजून गुन्हे केले होते फलटण भागात, त्याच्यामध्ये मोठी गडबडी केली होती यांनी आणि ते गुन्हे देखील याच्यामध्ये आता डिटेक्ट झालेले आहेत आणि त्यांच्या दागिन्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि काही दिवसांनी कोर्टाच्या परवानगीने सर्व दागिने आम्ही फिर्यादींना परत करणार। ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।